माझ्या या कष्टमय हेतुपूर्वक स्वतःवर कोसळून घेतलेल्या संकटाच्या पर्वताखाली चिरडलेल्या आयुष्यात जर कोणता एखादा नियम अतिशय कडू पण अतिशय हितपरिणामी झाला असेल तर तो सदोदित प्रतिकूल तेच घडेल हे गृहीत धरून त्यास तोंड देण्याची मनाची सज्जता करून ठेवणे हाच होय. ज्यांचा सर्वतोपरी असहाय अशा कालात, देशात व परिस्थितीत जन्म झाला असेल आणि तरीही त्या परिस्थितीशी भयंकर झुंज खेळून तिला चित करून तिच्या छातीवर उभे राहून कोण्या नवयुगाची, कोण्या महान ध्येयाची उषा ज्यांना पाहावयाची असेल त्यांना प्रतिकूल तेच बहुधा घडेल हे गृहीत धरून त्यास तोंड देऊ या नियमाचे हे हलाहल प्यायलेच पाहिजे. प्रतिकूल तेच घडणार आणि मी त्यास तोंडही देणार असा निर्धार केला असता क्वचित अनुकूल तेच घडले तर अर्थातच काही एक हानी न होता उलट तो अनुकूलाचा आनंद द्विगुणित होतो. पण अनुकूल तेच घडेल अशी आशा लालसा करीत बसले असता जर प्रतिकूल घडले आणि असहाय्य पीडित जन्मलेल्यांच्या जीवनात तोच संभव अधिक तर मात्र एकाएकी निराशेच्या कोसळणाऱ्या पहाडाखाली धैर्याचा चक्काचूर होऊन गेल्याविना सहसा राहत नाही. सिद्धीच्या मानस सरोवरावर क्रीडा करण्याचे ज्या पिढीचे भाग्य असेल ते राजहंस सुखनैव मुक्ताफळ भोजन करून बिस्तंतूंचा फराळ करत, परंतु प्रयत्नांच्या मृत सरोवराच्या विषारी प्रदेशातून ज्या पिढीस मार्ग कंठावयाचा आहे तिने प्रतिकूलाचे लोखंडाचे चणेच खावायची व पचवायची सवय ठेवली पाहिजे. परंतु प्रतिकूल तेच घडेल हे गृहीत धरण्याची थोडी सवय व शक्ती असलेल्या माझ्या मनास मूर्छना यावी इतका भयंकर आघात एकाएकी झाला. लंडनला धरले तेव्हाच मी गृहीत धरले की या अंदमानला 25 वर्षे काढावी लागणार. मार्सेलिसला पुन्हा धरला गेलो तेव्हाच की जेव्हा सर्व शिक्षित जगत मी फ्रान्सला परत दिला जाणार म्हणून निश्चितपणे म्हणत होते, पुन्हा मी गृहीत धरले की बहुधा फाशी जावे लागणार. पण अंती त्या दोन्ही ग्रहित निराशा खोट्या ठरून त्या दोहोंपेक्षा एका अर्थी भयंकर अशी तिसरीच निराशा दत्त म्हणून पुढे टाकली. 50 वर्ष शिक्षा. अशा एकांत व उदास कोठडीत एकटा 1 तास तो वाजे तो मोजीत जन्म काढावयाचा. ठीक तर मग काढूया. हेगचा निकाल होण्याच्या आधीच्या 25 वर्ष कशी काढावयाची याचे एक मनोमय चित्र नकाशा मनात खेचलेच होते. त्यात जे माप स्केल धरले होते तेच आता द्विगुणित करावयाचे. या 25 वर्षात ज्याच्या योगाने जन्मसार्थक व्हावे आणि ज्याच्या अर्पणाने मातृभूमीचे ऋण अल्पस्वल्प तरी हलके होऊन मनुष्य जातीची काहीतरी विशिष्ट सेवा घडावी असे या निस्सहाय, निसाधन व निरुत्साह एकांत बंदिवासात कोणते कृत्य करता येणार. रालेपासून क्युरोपॉटकिन पर्यंत अनेक थोर थोर बंदिवानांची चरित्रे आठवून पाहिली. पिलग्रिम्स प्रोग्रेस ज्याने लिहिले त्याला लेखन सामग्री तरी मिळत होती. मला तर पेन्सिलचा अर्धा इंच बारीक तुकडाही ठेवण्याची चोरी. मग स्टेट सारख्या बंदिवानाप्रमाणे वर्तमानपत्रात निरुपद्रवी म्हणून समजल्या जाणाऱ्या विषयावरही लेख लिहिण्याचे नावच नको. जवळ चिठ पाखरू फिरकणे नाही आणि म्हणूनच प्रचार अशक्य. कागदाचा तुकडाही ठेवणे अपराध, तेथे लेखनही असंभवच. स्वतः नुसते वाचन व ज्ञानप्राप्ती करीत राहावे तरी एक पुस्तक कधीतरी मिळाले तरी मिळणार, आणि नुसते वाचून जे साचतच जाते ते ज्ञान फळहीन वृक्षाप्रमाणे, किंवा ज्याच्या पाण्याने हजारो नसो पण एका अर्ध्या तृषिताचीही तृष्णा भागत नाही वा अन्नोत्पादनाने भूक शमवली जात नाही त्या जलाशयाच्या संग्रहाप्रमाणे केवळ वांझच नव्हे काय. मग ज्यांनी बंदिवासात ही काहीतरी उपयुक्त व थोर कार्य केली त्यांच्यापैकी कोणासही जो भोगावा लागला नाही अशा कठोर साधनहीन बंदिवासात मी कोणते कार्य करू शकणार. अगदी लहानपणी एक इच्छा असे की आपण मराठीत एक महाकाव्य लिहावे. कोणते, काय, कसे इतकेच नव्हे तर महाकाव्य म्हणजे नक्की काय हेही निश्चितपणे कळत नव्हते. पण लिहावयाचे हा निश्चय. त्या लहान वयापासून आत्तापर्यंत ती इच्छा तशीच मनातल्या मनात डाचत होती. कर्मक्षेत्राच्या रणधुमाळी जरी ती इच्छा जवळजवळ दिसेनाशी झाली होती तरी कारागृहाच्या एकांत कोठडीतील या शांततेच्या धुळीवर अंग टाकताच ती पुन्हा उद्गोचर होऊ लागली. या कोठडीत सक्त कष्ट करतानाही निनाद रात्री एकटे पडले असता दिवा न दिला किंवा कागदाचा वा पेन्सिलीचा तुकडा न बाळगू दिला तरीही एखादे काव्य रचता येईल. मनातल्या मनात कविता रचून पाठ करून
जर त्या स्मृतीपत्रावरच लिहून ठेवीत गेलो तर त्यास तरी कोणी प्रतिबंध करू शकणार नाही. सध्याच्या अत्यंत निर्दय साधनहीनतेतही हे कार्य करणे शक्य आहे. आणि जर असे एखादे काव्य मला रचता आले तर बंदिवासातून कधी काळी सुटल्यास व जर सुटलो तर मातृभूमीच्या चरणी या 25 वर्षांची प्राप्ती म्हणून हाही एक नवोपहार अर्पण करता येईल. तितके कार्यही काही लहान सहान नाही. मग जोवर त्याहून महत्वाचे कोणते कार्य शक्यतेच्या कक्षेत येऊ शकत नाही तोवर हे तरी एक करूया. ठरले तर 25 वर्षात एक महाकाव्य रचावयाचे. जर हेगचा निकाल विरुद्ध गेला तर बंदिवासात हाताने सक्त श्रमाची कामे करतानाच इतर कोणत्याही साधनांच्या अभावी हे एक कार्य तरी करता येणार हे पाहून स्वभावाची कार्यपिपासा शांत झाल्यासारखी वाटली. तळमळ क्षणभर थांबली. हेगचा निकाल विरुद्ध गेला. 25 वर्षांच्या स्थळी अकल्पित भयंकर अशी 50 वर्षांची शिक्षा झाली. तरी तोच कार्यक्रम निश्चित केला. इतकेच नव्हे पण अंगीकृत महान ध्येयाच्या सिद्धीस्तव अशा निसहाय्य व निराश स्थितीतही अद्याप इतके तरी करता येणारच. जीवनाचे सार्थक्य करण्यासारखे काही कार्य करणे अजूनही शक्य आहेच हे पाहून औदासिन्य कमी झाले. निष्क्रिय वैफल्याच्या भयाचा भार हलका झाल्यासारखा वाटला. उतावळ्या मनाने गणनाही करून टाकली की प्रत्येकी कमीत कमी 10 ते 20 कविता नव्या रचून आणि जुन्यावर आवृत्ती देऊन पाठ करण्याचा जर प्रघात ठेवला तर 1 वा अर्ध लक्ष महाकाव्य रचणे संभवनीय आहे. तर मग आजच आरंभ. प्रथम श्री गुरु गोविंद सिंहाचे चरित्र गावयाचे. कारण गोविंद सिंग हुतात्म्यांचा मुकुटमणी होता. थोर यशाने मंडित झालेले थोर पुरुष राजप्रासादाच्या सुवर्ण कलशाप्रमाणे तेजपुंज दिसतातच. पण आज मला त्यांच्या चरित्र वर्णनाने त्यांची ती यशोगीते गायल्याने तितकी शांतता न मिळता उलट माझ्या कपाळी आलेल्या अपयशाची तीव्रता मात्र अधिक जाचू शकण्याचा संभव आहे. आज मला त्या यशाच्या राजप्रसादाच्या पायाखाली खोल दडपून गेलेल्या अपयशाच्या पायाचे चिंतन हे ध्येय आहे. म्हणून चमकोर दुर्गातून निसरताना ज्याचा संपूर्ण पराभव झालेला आहे, ज्याचे माता पत्नी पुत्र वाता हात होऊन संसाराची राख रांगोळी उडाली आहे, ज्याच्या शिष्यांनीही त्याच्यावर शपथपूर्वक ठेवलेल्या निष्ठेचे त्यागपत्र देऊन आयत्या वेळेस त्या सोडून त्या पराभवाचे व अपयशाचे खापर त्याच्याच डोक्यावर फोडलेले आहे. आणि तरीही जो सिंह ते अपयशाचे व दुःखाचे हालाहाल एखाद्या रुद्रासारखा अवतार धारण करून पचविता झाला, त्या गोविंद सिंहाचे ते अपयशच आज मला ध्येय आहे. या माझ्या भयंकर दुःखास व अपजयास ते मेरुदंडाप्रमाणे आधार होईल. माझ्या पिढीच्या अपयशाच्या दुःखाच्या पराजयाच्या खोल पायावर भावी पिढ्यांचे यशप्रसाद ते उभवील. भावनांच्या मनोऱ्यावर चढून माझे मन दूरवरचे दृश्य पाहण्यात रंगून गेले असता इकडे माझे हात ते काथ्याचे कठीण नाळे व चराटे तोडण्यात, कुटण्यात, उकलण्यात गुंतलेले होते. प्रत्येकीच्या म्हणून ठरलेल्या 10-15 आर्या रचून झाल्या. काथ्या उलगडणेही संपले. पण हातही सुलून निघाले, फोड उठले, रक्त गळू लागले. डोंगरीच्या बंदीगृहात हेगच्या निकालानंतर किती दिवस होतो आठवत नाही. प्रातःकाळी उठावे, व्यायामासाठी फिरताना योगसूत्रे मुखोद्गत म्हणावीत, त्यावरील एकेकावर अनुक्रमे विचार करावा. मग सक्त श्रमाचे म्हणून कठीण काम दिलेले असेल ते करावे आणि ते करतानाच मनात 10-12 नवीन कविता रचून व जुन्या पाठ झालेल्या आवृत्ती देऊन संध्याकाळी जेवण झाल्यावर तुरुंग बंद करून सर्व सामसूम झाले असता ध्यानधारणेचा काही अभ्यास करावा व रात्री 9 वाजण्याच्या आतच निजावे. झोप मात्र गाढ लागे. एक्कलकोंडीतील हा असा कार्यक्रम चालला असता कधी कधी प्रवृत्तीची राजबिंदी सारीत राहण्याची आटोकाट खटपट करीत असतानाही चित्तेची व उद्वेगाची धाड एकाएकी कोसळून जसा गळा चेपला जावा, जीव कासावीस होऊ पाहावा. वाटे आपल्या मागे कार्याचे काय होईल. जर मग हेही कष्ट, पण क्षणभरातच मनाचा तोल पुन्हा सांभाळला जावा. एक दिवस तुरुंगात बोलवा झाली की कोण्या मोठ्या साहेबाचे पेन्शन माझ्यासाठी बंद करण्यात आले आहे. हे काय प्रकरण आहे. थोडक्याच दिवसात केसरीचा एक तुकडा एक्कलकोंडीत अकस्मात माझ्या हाती पडला. त्यायोगे त्या बातमीचे तथ्य थोडे बहुत उमगले. लंडनमध्ये नूतन वर्षाच्या निमित्ताने तिकडच्या हिंदी लोकांची एक सभा भरली होती.
त्या प्रसंगी सभामंदिरात भिंतीवर माझा एक मोठा फोटो लावलेला होता. सभेतील मुख्य पाहुणे सर हेनरी कॉटन या प्रख्यात इंग्लिश ग्रहस्थाने त्या माझ्या फोटोस उद्देशून साहस, देशभक्तीची अत्युत्कटता इत्यादी काही गुणांविषयी प्रशंसापर उद्गार काढले होते. आणि अशा तरुणाच्या आयुष्याची अवघ्या 25च अशी राखरोंगोळी व्हावी याविषयी खेद व्यक्त करून हेगचे उच्चतम न्यायालय तरी मतस्वातंत्र्याच्या अधिकाराची पायमल्ली न करता मला फ्रान्स देशात परत धाडण्यात यावे म्हणून निकाल देऊ अशी आशाही प्रदर्शित केली होती. सरसाहेबांच्या या भाषणाने अर्थातच सर्व इंग्रजी समाज खवळून गेला. सावरकरास सहानुभूती, मग ती निंदागर्भ का असे ना, पण ती सहानुभूती. कोणी म्हणाले ह्या हेनरी कॉटनची सरकी काढून टाका, कोणी म्हणाले त्याचे पेन्शन बंद करा. शेवटी या चहाच्या पेल्यातील वादळाच्या फुतकारासरशी राष्ट्रीय सभेचा मंडपही हलतोसा भासू लागला. त्यावेळेचे अध्यक्ष सर विल्यम बेडबर्ग व पुढारी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी राष्ट्रीय सभेहून परत येताना कलकत्त्यास एका सार्वजनिक सभेत त्या विषयाचा विशेष उल्लेख करून सर हेनरी कॉटन यांच्या उद्गारावर सफाईचा हात फिरवला आणि राष्ट्रीय सभेचा सावरकर व त्यांचे अनुयायी यांच्या पंथाशी संबंध तर राहोच, पण लवलेश सहानुभूतीही नाही असे प्रसिद्धपणे घोषित केले. ज्या केसरीच्या तुकड्यात हे वृत्त मी वाचले त्यातच केसरीकाराने 1-2 स्फुटे लिहून सर हेनरी साहेबांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता. केसरीच्या लेखात माझा नाम निर्देश अगदी एकेरी संबोधनाने केलेला पाहून मनास कौतुक वाटले. सरसाहेबांस हा सावरकर कोण, काळा की गोरा हे देखील माहीत नव्हते असे वाक्य सर हेनरी कॉटनच्या समर्थनात लिहिलेले होते. केसरीसारख्या पत्रास देखील असे लिहिणे त्या परिस्थितीत भाग पडले. परंतु त्या काळी स्वतःचे निरपराधित्व आणि शिष्टपणा प्रस्थापित करण्यास कोणत्याही राजकीय संस्थेस वा व्यक्तीस सावरकरास महान अपराधी म्हणून संबोधणे आणि त्या सावरकर नावाच्या अशिष्टपणे एकेरी उपपदाने उल्लेख करणे हे एक अमोघ साधन सापडलेले होते. इंग्लंडमध्ये एका इंग्रजी अधिकाऱ्याने आमचा गौरवपूर्वक उल्लेख करावा आणि हिंदुस्थानात आम्हास अरे तुरे वाचून धाडशी वृत्तपत्रांनाही संबोधिता येऊ नये. यात त्या वृत्तपत्रांकडे वा व्यक्तिविशेषांकडे दोष येत नसून त्यायोगे परतंत्र देशाची कोण दैना झालेली असते, तेथे माणुसकी देखील किती महाग होते हेच काय ते निदर्शनास येते असे मला वाटले. कोणीसे कोठडीच्या दाराच्या गजातून डोकावून बघते आहे. काय बॅरिस्टर, कसे काय, बरे आहे ना? आपल्या आशीर्वादाने बरे आहे, मी म्हणालो. छे छे महाराज, तुमची योग्यता कुठे आणि माझी कुठे? कालच एका युरोपमधून आलेल्या स्नेहाशी माझे भाषण झाले. तो म्हणाला, युरोपभर सावरकरास आज एखाद्या हुतात्म्याचा मान मिळत आहे. तुमची तुलना फ्रान्स, जर्मनी इत्यादी देशातील पत्रे वुल्फटोनशी, एमेडशी, मॅजिनीशी करीत आहेत. पोर्तुगालमध्ये देखील वर्तमानपत्रे तुमचे चरित्र मिळेल तसे छापित आहेत. ते गृहस्थ तुम्हास भेटू इच्छित होते, पण मी त्यास कळवले की हे केवळ अशक्य आहे. पण निदान तुम्हास पाहण्यास तरी मिळावे म्हणून त्यांची अत्युत्कट इच्छा असल्याने ते त्या समोरच्या चाळीत उद्या तुमच्या हिरण्याच्या वेळीस उभे राहणार आहेत. आपण एकदा तिकडे बघावे. पण कालच्या मुंबईच्या ह्या अँग्लो इंडियन पत्राने हेगच्या निकालाविषयी लिहिताना आपल्याविषयी अगदी विषारी उद्गार काढले आहेत. ते काय अहो सांगा? स्तुती ऐकणे इतकेच निंदा ऐकून घेणे हे कार्यकर्त्यास प्रिय नसले तरी अवश्य असते. त्या पत्रास तुम्हा शिक्षा झाली याविषयी लिहिताना मुद्दाम आनंद व्यक्त करून म्हटले आहे की द रास्कल हॅज ॲट लास्ट मेट विथ हिज फेट. मी म्हणालो, एवढंच ना? मग ठीकच आहे. युरोपमध्ये ते मार्टियर हुतात्मा म्हणाले, हे रास्कल अधम म्हणाले. त्या दोन्ही अत्यंतिक निंदा स्तुतीचा अनासायस परस्पर छेद जाऊन माझे मूळचे मूल्य जसेच्या तसेच अबाधित उरले. सकाळी जे खोलीचे दार बंद व्हावयाचे ते पुन्हा 10 वाजता उघडणार. ही सवय इतकी पक्की झाली की मध्यंतरी दार उघडण्याची प्रतीक्षाच नाहीशी झाली. प्रतीक्षाच नष्ट झाल्याने बंद दाराला पाहून जी अस्वस्थता प्रथम वाटे तीही कमी होत चालली. त्यातही अलीकडे काम करत असताना वाटणाऱ्या कंटाळवाणेपणास घालवण्यास एक अचानक साधन मिळाले होते. कोठडीच्या आड्याला एक फट असते. तिथून एक कबुतराचे कुटुंब येऊन कौलाराचे खाली राहू लागले होते.
त्याच्याकडे पाहत कसा बसा वेळ कंठित होतो. तो दार खडबडले. भलत्याच वेळी दार खडबडले. अर्थात आपल्या बंदिवान भाग्यात काहीतरी नवीन गोष्ट लिहिली जाणार हे उघड आहे. औत्सुक्यवश होऊन वर पाहिले तो हवालदार म्हणाला, चलो साहेब बुलाता है. चला, कोणत्याही का निमित्ताने होईना पण एकलकोंडीतून बाहेर पडण्यासाठी बंदिवानाचे मन इतके उद्युक्त असते की चलो हा शब्द कानावर पडताच ताडकन तुटणाऱ्या दाव्याचा आवाज बांधलेल्या गुरांचे मनास जसा क्षणभर तरी तरारे आणतो, तसाच हाही बंदिवानाचे मनास उत्साही आणतो. मी उठलो. कशास साहेब बोलावित आहेत हे विचारावेसे वाटले, पण कोणीही काही सांगितल्याविना कोणाही अधिकाऱ्यास आपण होऊन काही बातमी विचारावयाची नाही हा प्रघात असल्याने मी काही बोललो नाही. पण तो सुशील हवालदार हळूच म्हणाला, आपली भेट आली आहेसे वाटते.